टर्म इन्शुरन्स घ्यायचंय, ह्या 8 चुका दुर्लक्ष करा. यार मी थोड्या वेळ आधीच टर्म इन्शुरन्स केलंय आणि बीन अ फायनान्स कंटेंट क्रिएटर मला वाटलं की मला टर्म इन्शुरन्स बद्दल तर सगळंच माहिती आहे. बट पॉलिसी विकत घेताना एवढे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स होते की माझं पण डोकं एकदम खराब झालं. आणि टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेताना चुकी करणं हे एवढं इझी आहे की मी तेव्हाच विचार केला की मी अशी एक व्हिडिओ बनवणारच आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही त्या व्हिडिओला बघून माझ्यासारखी चुकी नाही करणार. आणि आय प्रॉमिस की तुम्ही या व्हिडिओमध्ये खूप काही नवीन शिकणार आहात जे तुम्ही इतर कुठे शिकले नसाल. सो या व्हिडिओला तुम्ही एंडपर्यंत बघा आणि जर जमलं तर एक पेन आणि पेपर घेऊन बसा सो दॅट यू कॅन नोट डाऊन थिंग्स. म्हणजे जेव्हा पण तुम्ही पॉलिसी घ्यायला जाल तेव्हा काहीही मिस नाही करणार. पहिली चुकी म्हणजे ई इन्शुरन्स अकाउंट. यार आपण आपल्या फॅमिलीसाठी 1-2 करोडची इन्शुरन्स पॉलिसी तर घेतलीच असणार आहे, पण युजली आपण कोणतेही पॉलिसी डॉक्युमेंट्स आपल्या फॅमिलीबरोबर शेअर नाही करत. आणि इंडियामध्ये विल बनवण्याचा कन्सेप्ट तर नाहीच आहे. सो दॅर इज अ व्हेरी हाय चान्स की तुमच्या इन्शुरन्सबद्दल तुमच्या परिवाराला कळणारच नाही आणि तुमच्या पूर्ण मेहनतीवर पाणी फिरेल. आणि त्याचसाठी येतं ई इन्शुरन्स अकाउंट. ई इन्शुरन्स हे एक इनिशिएटिव्ह आहे बाय गव्हर्नमेंट, जिकडे तुम्ही तुमचे सगळे इन्शुरन्स डिजिटली स्टोअर करू शकता आणि ह्या अकाउंटची डिटेल्स तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर पण शेअर करू शकता. अँड येस, इट इज ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट. आणि हा, जेव्हा पण तुम्ही टर्म इन्शुरन्स घेणार तेव्हा मेक शुअर टू अपडेट युअर इन्शुरन्स इन युअर ई इन्शुरन्स अकाउंट. आणि हे कसं करतात त्याचं डिटेल प्रोसिजर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. सो आपली दुसरी मिस्टेक येते साइन MWP. MWPचा फुल फॉर्म आहे मॅरिड वुमेन्स प्रॉपर्टी ऍक्ट. मी या ऍक्टचं इम्पॉर्टन्स तुम्हाला समजवते. तर असं समजा कोणत्या तरी पर्सनने आपल्या फॅमिलीसाठी 1 करोडची टर्म इन्शुरन्स घेतली आणि त्याच्यावर 70 लाखांचा लोन पण चालू आहे. आणि जेव्हा पण कोणते वाईट प्रसंग येतील तेव्हा त्या 1 करोड मधून पहिले 70 लाख त्या लोनच्या पेमेंटसाठी जाणार आणि बाकी उरलेले पैसे त्याच्या फॅमिलीला जाणार. बट जर तुम्ही MWP क्लॉज साइन करता तुमच्या टर्म इन्शुरन्समध्ये तर ते इन्शुरन्स डिरेक्टली तुमच्या बायको किंवा मुलांकडे जाणार आणि कोणत्याही बँकेला नाही जाणार, इवन इफ युअर लोन इज आउटस्टँडिंग. आणि हा क्लॉज फिमेल मेंबर्स पण साइन करू शकतात टू इन्शुअर दॅट देअर चिल्ड्रन गेट द प्रोसीड्स इन्स्टेड ऑफ एनी क्रेडिटर्स. मिस्टेक नंबर 3, आयडियल कव्हर काय असणार आहे. यार तुम्ही इथे कोणत्याही एजंटला विचारलात ना की इन्शुरन्सचं किती कव्हर घेतलं पाहिजे तर ते डिरेक्टली तुमच्या सॅलरीचे 20x किंवा 25x काउंट करून तुम्हाला अमाऊंट सांगणार. बट दॅट इज इनकरेक्ट. कव्हरचा अमाऊंट शुड बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम युअर एक्सपिरियन्सेस अँड नॉट फ्रॉम युअर सॅलरी. यासाठी मी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगते जो तुम्हाला इंटरनेटवर कुठेही नाही मिळणार आहे. आणि ऑफकोर्स ह्या फॉर्म्युलाला 7% इन्फ्लेशनचं कन्सिडर करून बनवलं गेलंय आणि ह्यात लाईफ एक्सपेक्टन्सी पण आम्ही अज्युम केली आहे 65. सो लाईफ इन्शुरन्स अमाउंट इज इक्वल्स टू करंट अॅन्युअल एक्सपेन्सेस इंटू 65 मायनस करंट एज इंटू 20 डिवायडेड बाय 7. सो जर तुमची एज असेल 30 आणि तुमचा करंट अॅन्युअल एक्सपेन्स असेल 30,000 रुपये दर महिन्याचे किंवा 3.6 लॅक्स दर वर्षाचे तर तुमचा आयडियल इन्शुरन्स अमाउंट शुड बी लाईफ इन्शुरन्स अमाउंट इज इक्वल्स टू 3,60,000 इथे केलंय इंटू 65 मायनस जी तुमची एज आहे 30 इंटू 20 डिवायडेड बाय 7 इज इक्वल्स टू 3.60 crores. अमाऊंट बघून शॉक लागला ना. दिस इज द रियालिटी. आणि ह्यात पण जर तुम्ही कोणता लोन वगैरे घेण्याचा विचार करत असाल तर ते वेगळं ऍड करा. मिस्टेक नंबर 4, क्लेम सेटलमेंट रेशिओ वर्सेस अमाऊंट सेटलमेंट रेशिओ. या टर्म इन्शुरन्स घेण्याआधी प्रत्येक जण क्लेम सेटलमेंट रेशिओ नक्की बघतं. हां, आय अग्री की हा रेशिओ इम्पॉर्टंट आहे, बट तरीही हा तुम्हाला पूर्ण पिक्चर नाही देत. हे रेशिओ फक्त एवढंच सांगतं की कंपनीने किती टक्के लोकांचा क्लेम अप्रूव्ह केला आहे, पण हे नाही सांगत की त्या लोकांना आपल्या क्लेमचे किती टक्के अमाऊंट परत मिळालेत किंवा किती टक्के अमाऊंट फायनली मिळालेत. म्हणूनच क्लेम सेटलमेंट बरोबर वी शुड ऑल्सो ट्रॅक अमाऊंट सेटलमेंट रेशिओ, म्हणजे क्लेमचा किती % अमाऊंट ॲक्च्युअलमध्ये सेटल झालाय. जर आपण इंडस्ट्री ॲव्हरेज बघायला गेलो तर ते अराउंड 90% आहे. म्हणजे लोक जेवढे क्लेम करतात ऑन एन ॲव्हरेज त्याचा 90% क्लेम मिळतो. इथे आम्ही रेडमध्ये असे कंपनीज हायलाइट केले ज्यांचा 90% कमी ASR आहे. आयडियली आपण अशा पॉलिसीसाठी गेलं पाहिजे विच हॅज दिस नंबर ओव्हर इंडस्ट्री ॲव्हरेज. मिस्टेक नंबर 5, रिलाइंग ऑन ग्रुप इन्शुरन्स. यार मी ना एक ट्रेंड बघितली आहे. नॉर्मली जे कॉर्पोरेट जॉबमध्ये काम करतात त्यांना आपल्या कंपनीकडूनच एक लाईफ इन्शुरन्स मिळते आणि बिकॉज ऑफ दिस ते एक वेगळा लाईफ इन्शुरन्स नाही घेत. प्लीज तुमच्याकडून ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही चुकी नका करूत, कारण तुमची कंपनीची लाईफ इन्शुरन्स तेवढ्यापर्यंतच व्हॅलिड असते जेवढ्यापर्यंत तुम्ही त्या कंपनीशी जोडले आहात.
जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे जॉब सोडावी लागली तर तुमच्याकडे तो इन्शुरन्स नसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेगळं इन्शुरन्स मिळण्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम्स येतील. म्हणूनच प्लीज गेट सेपरेट टर्म इन्शुरन्स. मिस्टेक नंबर 6, ऑफलाईन वर्सेस ऑनलाईन टर्म प्लॅन. यार हा खूपच कॉमन नॉलेज आहे की जर तुम्ही ऑनलाईन इन्शुरन्स घेता तर ते इन्शुरन्स तुम्हाला 20 ते 30% स्वस्त पडते. असं यामुळे कारण ऑनलाईन इन्शुरन्समध्ये कोणत्याही एजंटची कमिशन नसते, विच कॅन रेंज फ्रॉम 10 to 30%. सो जर तुम्हाला माहिती की कोणता इन्शुरन्स घेतला पाहिजे देन आय वुड सजेस्ट की तुम्ही ऑनलाईन इन्शुरन्सच घ्या. मिस्टेक नंबर 7, 10 ते 15 वर्षापर्यंतचा ऍक्सिलरेटेड प्लॅन. खूप सारे कंपनीज हा ऑप्शन देते की तुम्ही तुमच्या पूर्ण टर्मचे प्रीमियम 10 ते 15 वर्षात देऊ शकता. तुम्हाला पण वाटत असेल ना की यार देऊन एकदा संपवून टाकूया, टेन्शन मिटलं. बट हा ऑप्शन घ्यायसाठी मी रेकमेंड नाही करणार. असं ह्यामुळे कारण जसंच तुम्ही पॉलिसी घेणार तसंच पूर्ण टर्मसाठी तुमचा प्रीमियम फिक्स होऊन जाईल आणि ॲज यू एज तुमची सॅलरी पण वाढत जाईल आणि तुम्हाला ते प्रीमियम भरणं खूप इझी असेल. म्हणून इनिशियल इयर्समध्ये तुमच्या स्वतःवर ॲडिशनल प्रेशर असं टाकून काहीच फायदा होणार नाही आहे. जस्ट ऑप्ट फॉर अ नॉर्मल पेमेंट प्लॅन आणि नॉट अन ॲक्सिलरेटेड प्लॅन. मिस्टेक नंबर 8, रिलाइंग ब्लाइंडली ऑन युअर सेल्स एजंट्स. आता हे 100% ट्रू नाही आहे, बट मी बऱ्याच वेळा बघितले की इन्शुरन्सचे सेल्स एजंट तुम्हाला खूप मिसगाईड करतात इन टू बाईंग क्रॅपी इन्शुरन्स पॉलिसीज. असं यामुळे होतं बिकॉज त्यांचे इन्सेंटिव्स आर नॉट अलाइन टू युअर ऑब्जेक्टिव्स. प्लस आय हॅव ऑल्सो नोटिस दॅट मेजॉरिटी ऑफ द एजंट्स आर ऑल्सो नॉट रजिस्टर्ड विथ IRDAI. तर त्यांना स्वतःलाच खूप कमी नॉलेज असते की ते कोणती इन्शुरन्स विकतायत. Again, this is not true for the 100% of the agents out there. There are some really good agents out there. So, हे तेवढंच महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचा रिसर्च स्वतः करा आणि एक चांगली पॉलिसी स्वतःसाठी शोधून काढा.